नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आलीमध्ये जो सड येते ती नेमकी कशी येते, कोणत्या तिचं सुरुवात कुठून होती आणि तिचं इन्फेक्शन हे कसं थ्रू पसरत चालतं पुढं, तेच एक बेसिक गोष्टी समजून घेणार शेतकरी मित्रांनो आपण. कारण की भरपूर शेतकऱ्यांना ह्या जर गोष्टी कळाल्या तर त्याच्यावर पण भरपूर शेतकरी नियोजन करतील आणि त्या गोष्टीच त्यांना फायदा होईल नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्यांना बेसिक गोष्टी सांगूनच त्यांचे मध्ये ज्ञान वाढवतो आणि शेतकऱ्यांचं ज्ञान वाढलं तर शेतकरी त्याच्यापुढं अजून एक स्टेप जाऊन पण खूप प्रॅक्टिकली त्या गोष्टीवर विचार करून नवीन गोष्टी करतात आणि त्याच्यात भरपूर शेतकऱ्यांना फायदा पण होतो. तर ह्याचा आपला एक उद्देश असतो शेतकरी मित्रांनो, की बेसिक आपल्याला समजून द्यायचं शेतकऱ्यांना नेमकं होतं कसं. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पाण्याचा जास्त प्रादुर्भाव होतो किंवा टेम्परेचर वाढतं, तर पहिलं जे इन्फेक्शन होतं शेतकरी मित्रांनो आपल्या जे इथं पाणी, समजा पाण्याचा जास्त प्रादुर्भाव झाला तर जे इन्फेक्शन इथं पहिले मुळीला इन्फेक्शन होतं शेतकरी मित्रांनो. मुळीला जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन फक्त पहिले एक ते एखादा स्टंपच वाढलेला असतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यामध्ये जास्त काही इन्फेक्शन वाढलेलं दिसत नाही. भरपूर शेतकऱ्यांना कळत पण असेल या गोष्टी. ज्यावेळेस पहिला एकच स्टंप वाढलेला दिसतो, पहिल्या एका स्टंपानंतर ते इन्फेक्शन हळूहळू सर्व मुळ्या खराब व्हायला लागतात. म्हणजे मुळी एकदम काळी पडायला लागते. मुळीचा कलर एकदम लाल लाल होऊन जातो, काळा कलर होतो, लाल काळा. जर तिला चांगला हातात तुम्ही घेतलं तर ती एकदम अशी तिचं पूर्ण वरचं जे साल आहे ते निघायला लागते, मुळीची वास यायला लागतो थोड्या प्रकारे. तर हे जे इन्फेक्शन शेतकरी मित्रांनो, हे आपण पहिले जे इन्फेक्शन आपल्याला लक्षात घ्यायचं ते मुळीला होतं. त्याच्यानंतर जे इन्फेक्शन होतं शेतकरी मित्रांनो ते स्टंपला होतं. हे बघा, आता तुम्हाला हे मी स्टंप आहे ना, हे पहा, हा जे इन्फेक्शन इथं नंतर स्टंपला होतं शेतकरी मित्रांनो. हे जे इन्फेक्शन झालेले शेतकरी मित्रांनो, मुळीचं इन्फेक्शन हे जास्त पसरत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. पण सगळ्यात जास्त जे इन्फेक्शन स्प्रेड होतं ते हे स्टंप टू स्टंप होतं शेतकरी मित्रांनो. इथून ह्या स्टंप टू स्टंप इन्फेक्शन जास्त पसरतं. हे जे इन्फेक्शन पसरतं याची गती खूप फास्ट असते. कारण की याचं जे स्टंप जवळजवळ असल्यामुळं इथून इन्फेक्शन पसरायला याचं जास्त फंगल डिसीजला फायदा होतो आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन हे इथून जास्त पसरतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे जे नंतर जे फास्ट आपण म्हणतो की खूप फास्ट सड आहे, तर ते जे इन्फेक्शन शेतकरी मित्रांनो ते पूर्ण स्टंपायला इन्फेक्शन होऊन ती सड तयार होते. म्हणजे आधी त्याच्यातलं स्टंप वाळून जातात आणि नंतर खाली कंदा खराब व्हायला लागतो, मुळे खराब व्हायला लागतात. हे त्याचं दुसरं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो. आणि तिसरं एक कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, की जे आपण कंद लावलेले, आपण म्हणतो की त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेले कंदकूज ही शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये जर झाली तर जास्त प्रमाणात होत नाही, खूप कमी प्रमाणातच कंद खराब होतात. कारण की ज्या कंदाला इन्फेक्शन झालेले, कुठं डॅमेज झालेलं तोच कंदाला इन्फेक्शन होतं. पण ही जी सड आहे शेतकरी मित्रांनो, हिचं रूपांतर एकदम मोठ्या सडीमध्ये होतं, प्लॉट बसतात आणि याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं. तर हे लक्षात घ्यायचं आपल्याला, ते इन्फेक्शन पसरतं कसं. ते इन्फेक्शन इथून स्टंप थ्रू पसरतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे आज आपण भरपूर शेतकऱ्यांना स्टंपवरती जी फवारणी घ्यायला लावली, ती मागं आपण व्हिडिओ पण टाकलेले फवारणीचे, त्याचे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जे इन्फेक्शन आहे पूर्ण बेडनं पसरलेलं नाही. आता तुम्ही बघू शकता की आपले जे आपण फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला फायदा झालेला आहे, की ते इन्फेक्शन वाढलेलं नाही आहे. फक्त इथं जे इन्फेक्शन झालेलं होतं ते इन्फेक्शन इथंच थांबलेलं आहे. धन्यवाद.